इथल्या पालखीबद्दल बरीच वर्ष ऐकून आहे दादा, पण ह्या वर्षी स्वतःच्या डोळ्यांनी बघतो हे भारलेलं वातावरण. मोठा सोहळाच असतो हा आमच्या गावासाठी. आणि वर्षोनुवर्ष हे तुम्ही जपलाय याचंच मला कौतुक आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो मार्ग आखून दिलाय त्यावर निष्ठेनं चालणं हे आपलं कर्तव्यच आहे कुलकर्णी. खरंय. आता काळ बदलतोय तसं काही गोष्टी बदलत आहेत, पण पालखी 200 वर्षांपूर्वी जशी निघायची तशीच आजही निघते. त्यात कसलीही तडजोड नाही. यावर्षी वृत्तवाहिनीवर दाखवणार आहेत म्हणे हा पालखी सोहळा. हो, नाही तो सोहळा असतोच पाहण्यासारखा. नारळ फोडून या मठातूनच पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात होते आणि मग कुंकू आणि फुलांची उधळण करत मानकरी गावभर ही पालखी फिरवतात. मानकरी? हो, महाराजांच्या पादुका असलेली ही पालखी असं कोणीही उचलू शकत नाही. मान असतो पालखी उचलण्याचा. मग दादा कुणाचा मान आहे? अर्थात पंत सचिव कुटुंबाचा. पिढ्यानपिढ्या आम्ही सेवा करतो या पादुकांची, म्हणून हा मान गावकऱ्यांनी अत्यंत प्रेमाने आम्हाला दिलाय. साहजिकच आहे. पादुकांची सेवा हे व्रतच आहे तुमच्या कुटुंबाचं. माझी दोन्ही मुले आनंदाने करतात सगळं. रामचंद्राची लगबग बघतोय दिवसभर, पण अजून पुनर्वसू आला नाही. येईल तो आज रात्री पुण्याहून. काहीही झालं तरी पालखी चुकणार नाही. पालखी उचलण्याचा मान आहे त्याचा. बराच उशीर झाला नाही का त्याला? येईल तो. माझी दोन्ही मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. पण पुण्याहून निघणारी शेवटची बस तर सुटली असेल आता. आलोच मी.